तुला नक्की माहिती का आपल्याला कुठे जायचं आहे? काय ना, आम्हाला एक्झॅक्ट आम्हालाच नाही माहिती की आम्ही नक्की किल्ल्यावर कशी जाणार आहोत, कुठून जाणार आहोत. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती आहे आणि मला ओके, तर आम्ही निघालो आहे एक रोड ट्रिपला आणि आम्हाला खरंच कुठं माहीत नाही आम्ही कुठे चाललो आहे. पण एक डोक्यात प्लॅन आहे. आम्ही सर्च करणार आहोत, इथं जाऊन फाइंड आउट करणार आहोत महाराजांचा किल्ला मंडणगड जिल्ह्यामध्ये, सॉरी हो तालुक्यामध्ये. तर आम्ही सध्या बोंडिवलीमध्ये आहोत आणि बोंडिवलीचा हा आहे पाठचा व्ह्यू. आम्ही चाललो आहे आता, नुकतेच गाडी माझी तिथं लावली आहे पाठी. म्हणजे आम्ही आता पालोनीत आहोत. तर आम्ही पाऊस आल्यामुळे जरी थांबलो होतो, जरा टेक्निकल प्रॉब्लेम झाला होता. काय करतोय चला आपण, तुला नक्की माहिती का आपल्याला कुठे जायचं आहे? काय ना, आम्हाला एक्झॅक्ट आम्हालाच नाही माहिती की आम्ही नक्की किल्ल्यावर कशी जाणार आहोत, कुठून जाणार आहोत. आम्ही फक्त गाडी घेतली निघालो. बघूया आता काय होतं. मी तर खाली घाटात नारळगोळी घाटामध्ये होतो. खूप भारी वाटतंय, जरा पाऊस थांबला आहे आणि पूर्ण भिजलो आम्ही. हे आहे पाळवणीचा व्ह्यू. कुत्ता आ गया बीच में. इसे स्पीड कम करना पड़ा. मित्रांनो, मंडणगडची एक खासियत आहे, इथं ना टेकड्या तुम्हाला खूप मोठ्या मोठ्या टेकड्या बघायला भेटतील आणि इकडली गावं इतकी स्वच्छ आहेत की तुम्ही बघू शकता. आता तुम्ही व्हिडिओ करतोय, रस्त्यावरती एकही कचरा दिसणार नाही, एकही. आणि आमच्याकडे नुसतं काय बघाल तर बापरे, सगळे किंगफिशरच पडलेले असतात. इकडला ग्रामपंचायत इतकं स्ट्रिक्ट आहे ना की कुणाला चान्सच देत नाही. आता आपण आहोत मित्रांनो बोरगरला. बोरगरचा हा इथं घाट सुरू होईल. आता आम्ही आलो आहे, शाळा सुटली पुढे ना गे. मित्रांनो, आता आम्ही किल्ल्याच्या रस्त्यावरती आहोत आणि आम्ही मंडणगडात पोचलो आहे. तो आम्हाला इथं आम्ही गुगल मॅपला सर्च केलं होतं की किल्ल्याचं रोड कुठं आहे आणि आपल्याला फायनली रोड भेटलं आहे आणि त्या रोडने आपण चाललो आहे आता. हे बघा, ही आहे मुद्रा शिवई, हाच आहे वाटतं. अरे मग इथं हे आहे तो पुढं आहे. ओके, पुढं दाखवतोय मॅप आम्हाला. आम्ही जातोय पुढं. मग आता बाबा रे, अरे भाई बाबा रे बाबा, ये कहाँ पहुंच गया मैं. स्वर्गात आल्यावर का वाटतंय, स्वर्गात आल्यावर का वाटतंय. बोला बाई, केवढ्या उंचावर आलोय. आता आम्ही ऍक्च्युअल मध्ये शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती आहे आणि मी आश्चर्यचकित झालोय. मी तुम्हाला सांगत नाही, मी तुम्हाला दाखवतो.
ये देखो भाई साहब, काय नजारा आहे. आणि हे आमचे प्रणय साहेब तिथं उभा राहून नजारा बघतो. भावा कसं वाटतंय? ऐक म्हणजे आम्ही किती लांबून आलोय. कोणची लाईव्ह परी दिसते आता कुठे इथे बघ. गाड्या बघ बघ, आमची लालपरी जाते खाली लाल तांबड्या आणि अख्खी मंडणगड इथनं आम्हाला दिसते. अख्खी मंडणगड. यार विचार करतोय, तिकडे दाखवलेलं आहे की मुख्य प्रवेशद्वार इथेच आहे, बट हे आम्ही कुठे आलोय काय काही सुचत नाही आम्हाला. हे कुठलं मुख्य प्रवेशद्वार आहे? बाहेर पाठी लावली की तिथेच आहे दरवाजा. मी गाडी पण तिथेच लावली आणि आता ह्या जंगली रस्त्याने चाललोय. तर हे आम्हाला कुठे नाही तरी काय आहे? काय हा अरे हो हे बे हा गेटच आहे. हा गेटच आहे. हे ॲक्च्युली पायऱ्या आहेत आणि हा गेटचा स्तंभ आहे. हे खाली पडला आहे. बट एवढी इथं म्हणजे गवत वाढलंय ना. आम्ही सांगितल्याप्रमाणे त्याच रस्त्याने आम्ही पुढं चाललोय. सीधा जाने का आहेत ना. वर चढ दे आहे. उतरताना खाली ते ह्याच्यातून जाऊ डांबरीकरणाने. एवढा माउंट एव्हरेस्ट आम्ही चढला पण नव्हतं कुठे माहिती आहे. आम्ही जेव्हा मागच्या व्हिडिओमध्ये हरणाची टेकडी दाखवली ना, त्यात पण एवढी आम्हाला कसरत नव्हती करायला लागली. हा तो मंदिर. पाठी उकडून इथं लावायला पाहिजे. इथं एक बघण्यासारखी गोष्ट आहे की इथे एक तलाव आहे जे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये खूप प्रसिद्ध होतं. जे गोड पाण्याचं तळ आहे. मग दाखवतो. हे बघा. आणि त्याचं बांधकाम पडलंय खाली, त्याच्यामध्ये ह्याचं आता जरा असं झालंय. आणि हे इतकी उंच आहे ना, अंदाज नाही लावू शकत. खोल किती ते पण माहीत नाही. आता आपण आलो आहे मंदिरात. हे आहे मंदिर. कसलं आहे? गणपतीचं. हो बंद आहे मंदिर. हे बघा मित्रांनो, ही आहे महाराजांच्या काळातली तोफ. आणि हे आमचे प्रणय शेट त्याच्यासोबत फ्लेक्स करताना. खूप पुरातन अशी तोफ आहे ही. बघू शकता तुम्ही. बघा तुम्हाला सांगू, आता जो पांढरा दिसतोय ना, तो पाऊस आहे. आणि आम्ही छत्री नाही आणली. आणि आमचे बाबा तो बघ आला. मेलो. एक साईडला ऊन आहे, एक साईडला हा बघा काय तो पाऊस येणार आहे. आणि ही किल्ल्यावरची अजून एक आपल्याला विहीर सापडलेली आहे, जे आत्ताच बांधकाम केलेलं आहे. मी बघणार नाही, तुम्ही बघा. पाणी मला खूप वाईट वाटते. कामाला दोन दादा भेटले मागाशी इथे, आणि ते बोलले की ह्या किल्ल्याचा फायदा उचलून आहे ना, इथे पोरपोरी येतात ऑब्विसली गुच्चू करायला. आणि अहो धूर बघ, बघ धूर बघ. ये मला भीती वाटते याची. काय होणार नाही त्याच्यात. ढगायत ती पूर्ण एवढ्या पक्का.
आईला एवढ्या उंच. अबो 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 अबो. मित्रांनो आमच्या आता हे जो बुरगट बुरगट दिसतंय ना, आता आम्ही ढगात आहोत. ढगात हे बघा, इथे ढग उतरत आहेत. हे बघ बाई बघ, हे बघ, हा बघ ढगाला, हा बघ. माझी इथे फाटे फोटो काढ बोलतोय. डाले यार मेरी तो इतनी फट रही है भाई, क्या करे मैं. चल जान दे. आता आमचं घुमणं म्हणजे फिरून झालं आहे पूर्ण. आता आम्ही चाललोय घरी. आणि जाता जाता आम्ही ना पालगड मार्गे जाणार आहोत. तिकडं अजून एक आहे बोलतो, आम्हाला बघायला भेटलं तर बघू, नाही तर मग इथनंच जाऊ. आणि हा आता आजूबाजूला धुका जमलाय ना, इतका सारा धुका की एकदम थंडीसारखा धुका जमलाय.